आप देख रहे हैं नया सवेरा न्यूज़, आपका अपना हिंदी न्यूज़ चैनल। ठाणे के वागले स्टेट स्थित जय भवानी नगर में धर्मवीर आनंद दिघे उद्यान में महाराष्ट्र राज्य के उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे के जन्मदिन के अवसर पर पूर्व नगर सेवक एवं शिवसेना वागले विभाग प्रमुख एकनाथ भोईर एवं ज्येष्ठ नगर सेविका एकता एकनाथ भोईर द्वारा भव्य चित्रकला स्पर्धा का आयोजन किया गया। यह आयोजन पिछले 18 वर्षों से लगातार किया जाता रहा है। इस चित्रकला स्पर्धा में 1000 से अधिक बच्चों ने भाग लिया। तो वहीं इस कार्यक्रम में ठाणे की नवनिर्वाचित महापौर शर्मिला पिंपोळकर, शिवसेना सचिव एवं शिवसेना नगर सेवक राम रेपाळे, युवा सेना विधानसभा अधिकारी यज्ञेश भोईर, नवनिर्वाचित नगर सेविका यज्ञा यज्ञेश भोईर, पूर्व परिवहन सभापति दशरथ यादव समेत शिवसेना के तमाम पदाधिकारी एवं कार्यकर्ता उपस्थित रहे। उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे के जन्मदिन विशेष पर 1000 से अधिक ज्येष्ठ नागरिकों को निःशुल्क टीएमटी का डिजिटल पास भी वितरित किया गया। यह कार्यक्रम 18 वर्ष पहले शुरू किया गया था, जो अनवरत 18 सालों से लगातार चलाया जा रहा है। तो वहीं वागले विभाग प्रमुख एकनाथ शिंदे ने कहा कि यह स्पर्धा आयोजित करने का उद्देश्य है कि इन बच्चों में से ही कोई राज्य स्तरीय राष्ट्रीय स्तर पर चित्रकार बनकर उभरेगा और अपने भविष्य को संवारेगा। आए हुए सभी अतिथियों का शॉल पुष्पगुच्छ देकर सम्मानित किया गया तथा स्पर्धा में विजेता हुए बच्चों को पुरस्कार भी दिया गया। साथ ही बच्चों का मनोबल बढ़ाने के लिए भी इस स्पर्धा का आयोजन किया जाता रहा है। मुख्यमंत्री विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त आम्ही 18वा वर्ष या ठिकाणी ही स्पर्धा आयोजित केलेली आहे, चित्रकला स्पर्धा। या चित्रकला स्पर्धेला विविध क्षेत्रातील कलाकार या ठिकाणी हजेरी लावत असतात। आज आपण पाहिला ठाणे शहराच्या प्रथम नागरिक महापौर शर्मिलाताई पिंपोळकर या इथे उपस्थित आहे। महाराष्ट्र राज्याचे सचिव राम रेपाळे साहेब हे सुद्धा या स्पर्धेला उपस्थित होते आणि हजारो विद्यार्थी या स्पर्धेमध्ये भाग घेत असतात आणि त्यांना योग्य ते बक्षीस ही आमच्याकडनं दिली जातात हे आपण पाहतोय। आणि या ठिकाणी परीक्षांसाठी सुद्धा आम्ही विविध क्षेत्रातील कला क्षेत्रातून ज्यांच्या अंगात कलागुण आहे, जे महाराष्ट्र राज्यामध्ये नावाजलेले चित्रकार आहेत, अशा लोकांना आम्ही चित्रेचं परीक्षण करण्यासाठी बोलवत असतो। आणि सर्वच माझे सहकारी शाखा प्रमुख, उपविभाग प्रमुख, त्यानंतर महिला आघाडी, युवा सेना आणि त्याचबरोबर माझे धर्मपत्नी एकता भोईर, यज्ञा भोईर, यज्ञेश भोईर आणि माझे सर्व सहकारी दशरथ यादव आहेत, सर्व उपविभाग प्रमुख आहेत, माझे शाखेचे शाखा प्रमुख संजय जाधव आहेत, उपविभाग प्रमुख विलास राऊत आहे, मनोज सालवे आहे, राजेश माने आहेत, हे सगळे अगदी खांद्याला खांदा लावून काम करत असतात। त्याचबरोबर माझ्या विभागातील सर्व उपविभाग प्रमुख हे सुद्धा माझ्या खांद्याला खांदा लावून काम करत असतात। आज या ठिकाणी बाळाजी कांबळे आहेत, बाळाजी साळुंके आहेत, त्याचबरोबर बाळाजी अशोक चव्हाण आहेत, कुलदीप तिवारी आहेत, म्हणजे सर्वच कार्यकर्ते अगदी खांद्याला खांदा, एखादा नाव राहिला असेल परंतु सगळे कार्यकर्ते या कार्यक्रमाला उपस्थित असतात आणि मेहनत करत असतात। म्हणूनच हा कार्यक्रम मी साध्य करू शकतो, किंबहुना तो कार्यक्रम व्यवस्थितरित्या पार पाडू शकतो। आणि आम्ही एकनाथ शिंदे साहेबांना वाढदिवसानिमित्त हा कार्यक्रम घेतो, याचं कारण असं आहे की साहेबांना दीर्घ आयुष्य आई जगदंबा देवो आणि त्याचबरोबर या ठिकाणावर एखादा ठाण्यातला कलाकार अगदी तो महाराष्ट्र लेवलला चित्रकला स्पर्धेमध्ये त्याने प्रामुख्य मिळवावं असा एक व्यासपीठ तयार करून देण्याचा हा कारखाना आहे। गुरुवर्य धर्मवीर आनंद दिघे साहेबांनी आम्हाला दिलेली शिकवण आहे। आणि आज महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही काम करत असतो। त्यांचा हा ठाणे जिल्हा आहे आणि आज त्यांच्याच वाढदिवसानिमित्त आम्ही हा ठेवलेला कार्यक्रम आहे। आणि एक आमची इच्छा आहे तर परत गोरगरिबांची, दीनदुबळ्यांची, लाडक्या बहिणीची सेवा करण्यासाठी महाराष्ट्र राज्यामध्ये परत एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री व्हावेत अशी आई जगदंबेकडे आम्ही प्रार्थना करतो। माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या जन्मदिवसाच्या औचित्य साधून त्यांना ज्येष्ठांचाही आशीर्वाद मिळावा म्हणून आणि ज्येष्ठ नागरिकांना 1000 किमान 1000 नागरिकांना मोफत निःशुल्क TMT प्रवाससाठी त्यांना आज आम्ही कार्डही दिलेले आहेत। त्यामुळे ते सुद्धा या ठिकाणी त्यांच्या वाढदिवसानिमित्त ही आम्ही
त्यांची जे ज्येष्ठ नागरिकांबरोबर असलेला प्रेम त्यांचंसुद्धा आम्ही या ठिकाणी 1000 ज्येष्ठ नागरिकांचं कार्ड काढण्याचा संकल्प करून आज काही लोकांना कार्डही वितरण केलेलं आहे.